नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्तेचा 5वा चॅप्टर समसंबंधामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट महत्त्वाची मुलांनो, 1 आणि 2 आकृतीमध्ये जो समसंबंध आहे तोच संबंध 3 आणि 4 आकृतीमध्ये असेल. पहिल्यांदा आपल्याला 1 आणि 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे तो संबंध लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर 3 आणि 4मध्ये तो संबंध आपल्याला मिळवायचा आहे. तो संबंध कसा असेल म्हणून, एक तर ती आकृती क्रमाक्रमाने वाढत असेल, आकृती घड्याळाच्या दिशेने फिरत असेल किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल, आकृती 180 डिग्री किंवा 90 डिग्रीने फिरत असेल, दोन्ही आकृती पाण्यातील प्रतिमा असू शकतात किंवा मग आरशातील प्रतिमा असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे म्हणून बाहेरची आकृती मध्ये जाते, मधली आकृती बाहेर येते किंवा दिलेली आकृती मिळून 1 आणि 2मध्ये आकृती मिळून एक वेगळी आकृती तयार होते. तीच आकृती मुलांना 3 आणि 4मध्ये तयार होते. तर हा संबंध